सांगली या ठिकाणी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या वतीनं कामगार भवनावरती मोर्चा काढण्यात आलाय। जिल्ह्यातील हजारो बांधकाम कामगार या मोर्चात सहभागी होत आहेत। राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे अध्यक्ष संदीप पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सागर खोत यांनी पाठिंबा दिलाय। बांधकाम कामगारांच्या अनेक प्रलंबित मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता। पण या सेतू केंद्रावरती गेल्यानंतर एक दलालांची टोळी आहे, त्यामध्ये 500-700 रुपये घेऊन त्या कामगारांची नोंदणी केली जाते। तिथं त्यांना फसवलं जातं आणि जर पैसे देत नसेल तर त्याच्या त्रुट्या काढल्या जातात। अशा पद्धतीचं हजारो कोटीचं हे टेंडर आहे, यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे। म्हणून हे सेतू केंद्र त्वरित बंद झालं पाहिजे किंवा पूर्ववतपणे ही नोंदणी चालू असली पाहिजे, ही पहिली मागणी आहे। त्याचबरोबर 5,000 रुपये सानुग्रह अनुदान देतो म्हणून कामगार मंत्र्यांनी घोषणा केली, पण दिवाळी झाली, आचारसंहिता झाली, आता चालू झालेलं आहे सगळे कामकाज। तर हे 5,000 रुपये सानुग्रह अनुदानाची जी घोषणा केली होती ती त्वरित त्या कामगाराच्या खात्यात 5,000 रुपये जमा झाले पाहिजे। 3 वर्षापासून विधवा महिलेची 24,000 पेन्शन मिळालेली नाही। घरकुलचे अर्ज गेले 3 वर्ष झालं पावसात ह्या आपल्या कामगारांना घालवलं, त्यालाही घरकुल मिळालेलं नाही। ते घरकुल तर कसल्याही परिस्थितीत मिळालं पाहिजे। अशा अनेक विविध कल्याणकारी योजना घेऊन गोरगरीब सर्वसामान्य बहुजनांच्या हिताच्या योजना घेऊन आज आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे।